एसटी महामंडळाचं, या चिपळूण डेपोचं आणि इथल्या कर्मचाऱ्यांचं माझं खूप जुनं नातं आहे। मी काही वर्षापूर्वी शिवसेना एसटी कामगार सेनेचा या डेपोचा युनिट अध्यक्ष होतो। आज ज्या पद्धतीने वेगवेगळ्या संघटना या कामगारांच्या आहेत तशाच त्याही वेळेला होत्या। 9 संघटना होत्या। या संघटनांना सगळ्यांना मी एकत्र केलं होतं। शेवटी अडचणी ह्या सर्वांच्या एकच असतात, वेगवेगळ्या मांडण्यापेक्षा एकत्रितपणे मांडू। ज्याची त्याची युनियन ही वेगवेगळी राहू द्या, परंतु अडचणी आपण एकत्रितपणे मांडू। आणि हा विचार मी सगळ्या कामगार संघटनांमध्ये त्यावेळेला रुजवला होता। आणि त्यावेळेला काही अडचणी आल्या तरी आम्ही सगळे मिळून एकत्रितपणे कर्मचाऱ्यांच्या बाजूनं त्यावेळेला प्रशासनाच्या विरोधात उभे राहत होतो। हळूहळू हे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं आणि त्यावेळेपासून या डेपोचं, इथल्या कर्मचाऱ्यांचं माझं जुनं नातं आहे। त्याचबरोबर माझ्या आयुष्यातली शिक्षणानंतर मी ट्रान्सपोर्ट व्यवसायाला सुरुवात केली। त्यामुळं या व्हेइकलशी, या गाड्यांशी, या हेवी गाड्यांशी माझं खूप जुनं नातं आहे। मी अनेक वर्ष आमदार होण्यापूर्वी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर नॅशनल परमिटच्या गाड्यांवर मी जवळजवळ अर्ध्या देशामध्ये मी फिरलेलो आहे। त्या अर्थानं देखील माझं नातं आहे आणि अशा पद्धतीनं अनेक प्रकारे माझं नातं शाबूत आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज माहिती घेतली तर फक्त चिपळूण डेपोच हा या नवीन गाड्या मिळण्याचा बाकी राहिला होता। त्यालासुद्धा आज 5 गाड्या मिळाल्या। त्यामुळं आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या 9च्या 9 डेपोंमध्ये नवीन गाड्या ह्या 5-5च्या प्रमाणामध्ये, एक लांजा आणि राजापूरला माझ्या माहितीप्रमाणे 10-10 गाड्या मिळाल्या। अशा पद्धतीने एकूण रत्नागिरीमध्ये 55 नवीन गाड्या आलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर एस टीची परिस्थिती सुधारते आहे, पण ते कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे तो वर्षानुवर्ष चालू आहे। सरकार बदलते मात्र त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन त्यांना वारंवार आंदोलन करावं लागतं। सुटलेले आहे ना कर्मचाऱ्यांचा प्रश्न। निवडणुकीच्या पूर्वी जे लोक आघाडी सरकारकडे सातत्यानं मागणी करत होते की एस टी महामंडळाचं सरकारीकरण करा, ही आता कंपनी सरकारी कंपनी म्हणून जाहीर करा। आणि काही नेत्यांनी आदरणीय पवार साहेबांसारख्या नेत्याच्या, जे प्रत्यक्षपणे सत्तेमध्ये नाहीत, पदावर नाहीत, त्यांच्या घरावर दगड मारण्याचं, काट्या-लाट्या मारण्याचं आणि आणखीन काय काय मारण्याचा प्रकार केला। हा जो प्रकार केला त्या अर्थी ह्या सगळ्या एस टीचं सरकारीकरण झालेलं आहे असं मी समजतो। कारण ज्यांच्या वतीनं ते बोलले जात होते त्यांचंच आता सरकार आहे, त्यांचंच सरकार आहे। पण तरी देखील काय झालं राजकारण हे मला माहिती आहे आणि सर्वांनाच माहिती आहे। येत्या अधिवेशनमध्ये हा मुद्दा पुन्हा आपण मांडणार आहोत। यांचे पगार पाणी कशा पद्धतीनं थकतायत हेही आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय। त्याचबरोबर काही आनंदाच्याही गोष्टी घडत आहेत की यांचा वाढल्याच्या सुद्धा बातम्या मी वाचतोय। आणि म्हणून यांना शेवटी जे काय सरकारकडून देणं भाग आहे त्याच्याकरता आपण नक्की येत्या विधानसभेमध्ये कणखरपणे आवाज उठवू एवढं सांगतो। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक अखेर दोघांचा एकत्र मोर्चा आहे। महाराष्ट्राची मागणी होती, तुम्ही सुद्धा चुकावला होतात म्हणाला, अखेर तो क्षण आला। असं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या हिताकरता, महाराष्ट्राच्या अस्मितेकरता, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाकरता आणि महाराष्ट्रातलं मराठीपण हे टिकावं याच्याकरता म्हणून दोघांनी मिळून मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि आनंद याच्यामध्ये एकच आहे की केवळ या दोघांनी जरी आयोजन केलं असलं तरी यांना विविध पक्ष पाठिंबा देत आहेत, विविध पक्ष पाठिंबा देतात। काही ठराविक पक्ष जर सोडले तर पाठिंबा देत आहेत। आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठीकरता आम्हाला लढावं लागतं हे खऱ्या अर्थानं आमचं दुर्दैव आहे। खरं सांगायला गेलं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र सांगतो, त्या काळाला पर्शियन भाषेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होता। पण त्यावेळेला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा कोश हा 17व्या शतकामध्ये निर्माण केला, हे आपण समजून घेतलं पाहिजे। त्यावेळेपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून ही मराठी वाचली पाहिजे, टिकली पाहिजे, ही वाढली पाहिजे,
ही अधिक बळकट झाली पाहिजे, ही अधिक समृद्ध झाली पाहिजे. कारण भाषा समृद्ध झाली तर संस्कृती आणि संस्कार समृद्ध होतात. आणि संस्कार आणि समृद्धी संस्कार हे जर समृद्ध झाले, संस्कृती समृद्ध झाली तर आपला देश समृद्ध होतो, आपला धर्म समृद्ध होतो. त्यामुळं मराठी भाषेकरता हे दोन भाऊ एकत्र आलेत, याचा तर आनंद आहेच. पण त्याचबरोबर सगळे जवळजवळ महाराष्ट्रातले काही ठराविक पक्ष सोडले तर त्यांनीसुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. हे माझ्या महाराष्ट्राच्या मराठीच्या भवितव्या दृष्टीनं खूप सुखद अशी घटना मी मानतो. पण असंही म्हटलं जातं की ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी हिंदी सक्ती भाषेचा जो अहवाल स्वीकारला, त्यामुळे ही वेळ आली असं असं आहे की तुम्हाला पत्रकारांना जो चांगला मुद्दा चालला असेल तो चालवण्याच्या ऐवजी काहीतरी चुकीचं एखादं कोणीतरी सांगितलं की ते स्टेटमेंट चालवण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट जास्त असतो. सरकार म्हणते ना, मी सांगतो ना, कुठलं सरकार, कोण सरकार? आजचं सरकार जे मुळात मराठीला विरोध करतंय ते म्हणतं आणि तुम्ही बातम्या चालवता. अरे तुम्हाला सुद्धा मराठीची काही काळजी आहे की नाही? मी सगळ्याच चॅनलवाल्यांना विचारतो, मराठी बातम्यांचे चॅनल तुम्ही आणि नको त्या बातम्या तुम्ही दाखवतात ते म्हणतात. माझा प्रश्न आहे सरकारला की असे किती अहवाल, जो रघुनाथ माशेलकरांच्या अहवालाचा दाखला सरकार देतंय, असे किती अहवाल सरकारकडे निर्णयाविना पेंडिंग आहेत ते जाहीर करा. एवढंच कशाला, ज्या अनिल देशमुखांना 100 कोटीच्या वसुलीपायी जेलमध्ये 14 महिने तुम्ही घातलं, त्यांना त्यांची चौकशी करण्याकरता जस्टिस चांदीवाल, न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली गेली. तिचा अहवाल कधी आला? मागच्या 2.5 वर्षापूर्वी आला. याच सरकारच्या कारकिर्दीमध्ये आला. का जाहीर करत नाही? केवळ आणि केवळ चांगलं केलं ते आम्ही केलं आणि वाईट केलं ते उद्धव ठाकरेंनी केलं हे सांगताना या सरकारला वास्तविक वाटलं पाहिजे आणि तुम्हालाही चॅनलवाल्यांना वाटलं पाहिजे की जे विरोध करतायत ते कुठलं तरी एखादं स्पुटनिक सोडतायत आणि ते तुम्ही बातम्या आम्हाला विचारता आणि तुम्ही चालवता, हे योग्य नाही. पण विरोधक कुठे कमी पडत नाही असं वाटत नाही आपली ही बाजू मांडताना? तुम्ही त्यांच्या बाजून आहात ना, त्यामुळे त्यांची बाजू स्ट्रॉंग वाटते. आता अख्खा महाराष्ट्र रस्त्यावर उतरतोय मराठीच्या बाजूनं, त्याच्याऐवजी थोडे विरोध करतायत, त्यांच्या बातम्या तुम्ही दाखवता. त्यामुळे तुम्ही त्यांच्या बाजूला असल्यामुळे लोकांना ते स्ट्रॉंग वाटतात, आम्ही वीक वाटतो. ही जिम्मेदारी तुम्हाला घ्यावी लागेल. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न, नाराजीवरती तुम्ही पूर्णविराम दिला होता आणि गेले 2 दिवस तुम्ही स्टेटस जे चेंज करताय, असं आहे की हे तुमच्यासमोर बोलून काही आता उपयोग होणार नाही. मी परवा देखील मित्रा सांगितलं की आम्ही जेव्हा शाळेत जायचो त्यावेळेला शाळेमध्ये आमच्या वेळेचे गुरुजी, आताच्या गुरुजींबद्दल मी काही बोलत नाही, शाळेमध्ये आमच्या वेळेचे गुरुजी त्यावेळेला ब्लॅकबोर्ड म्हणजे जो फळा असायचा त्या फळ्यावर एक सुविचार लिहायचे. शौकतभाई बरोबर आहे ना? एक सुविचार लिहायचे. तो सुविचार म्हणून आपण त्या ठिकाणी लिहित असतो. मला वाचनाचा नाद आहे, मला वेगवेगळे विषय जाणून घ्यायचा नाद आहे. पेपर सकाळी येत नाही त्यामुळं काही ना काहीतरी वाचत बसायचं आणि वाचल्यानंतर एखादं वाक्य जर मला भावलं तर मी ते लिहून ठेवतो आणि मी ते स्टेटस सुविचार म्हणून टाकतो. आता त्याचा राजकीय अर्थ कोणी काय घ्यायचा तो ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. मी त्याचा अर्थ आणि ते सुविचार ह्या अर्थानंच मी ते लिहित असतो. आज पण मी सुविचार लिहिला आहे. माणसाचं आयुष्य आणि पुस्तक वाचन आणि पुस्तक हा पण मी सुविचार लिहिला आहे. त्यालाही जवळजवळ 400-450 लोकांनी लाईक दिलेले आहेत. त्याच्यावर का नाही चर्चा होत? असं आहे की वाचनातून काही गोष्टी कळतात. कोणी आता जसं मोबाईलवर काही सकाळ संध्याकाळ शुभ काय गुड मॉर्निंग अमुक तमुक हे आपण ब्लॉक करतो. पण काही लोक चांगले सुद्धा लेख पाठवतात, चांगले काही म्हणी पाठवतात, चांगले डायलॉग पाठवतात. आता बाकीचे लोक स्टेटसवर हिरो हिरोईनचे फोटो टाकतात, हिरो हिरोईनचे त्यांचे डान्स दाखवतात. आता मला ते आवडत नाही, मला सुविचार आवडतात. हा माझा दोष आहे काय शौकतभाई? मी सुविचार पाठवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.